कामठी शहरातील गांधीनगर भाजी मंडी परिसरात रविवारी सकाळी भीषण सिलेंडर स्फोटाची घटना घडली। या स्फोटानंतर लागलेल्या आगीत एका 40 वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला, तर घरातील आणि परिसरातील सुमारे 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत। या आगीत सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान झालं असून मृतकाच्या कुटुंबाला शासनाकडून मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील गांधीनगर भाजी मंडी परिसरात आज सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली। मृतक अतुल उर्फ बंटी दशरथ पांटावणे हे आपल्या पत्नी आणि 3 मुलांसह घरी होते। त्यांची पत्नी स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी गेली असता अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि क्षणातच घरभर आग पसरली। आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं। पत्नी आणि 3 मुलांनी तात्काळ बाहेर पळ काढला, मात्र अतुल हे बेडरूम मध्ये अडकले आणि धुरामुळे त्यांचा गुदभरून मृत्यू झाला। आग विझवण्याचा प्रयत्न करताना त्यांचे भाऊ विनय आणि नितीन तसेच शेजारील महिला संध्या डवळे यांच्यासह इतर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच कामठी नगर परिषद अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि पाण्याच्या मारा करत आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीत घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू, सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रीज आणि कपडे जळून खाक झाले असून सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे। अंदर में थी, मुझे जैसे ही आवाज़ दी है कि आग लगी तो मैं जैसे बाहर गई, बाहर से देखा कि बहुत मैंने आग रही थी, वहाँ पे लपेटें निकल रही थी, तो मैं वैसे ही इधर दौड़ी। जैसे दौड़ी इधर पानी के लिए, वैसे भपका हो गया, ब्लास्ट हो गया। उस ब्लास्ट से मैं इधर गिर गई। काय का ब्लास्ट हुआ कुछ मालूम? सकाळी चहा बनवण्यासाठी ते सुनबाई गेली, चहा बनवण्याचे आग पकडली। आग पकडली तर ना माझीवाला भाऊ मला बोलवासाठी आला, तर भाऊ आग लागली म्हटलं। तर तुम्ही त्यांना बाहेर काढलं? जे लोकांना फटाफट जे होते ते सुनबाई वगैरे पोरं 12 एवढे हा तिथे सापडला। जेव्हापर्यंत मी मला त्यानं बोलापर्यंत त्यानं रूम मध्येच होता, का करायला झोपला होता का? पोराला काढला, धक्का दिला त्यानं। हा जेव्हा मी जोतपर्यंत आलो होते पूर्ण आग जास्त होती, आग वाढून गेली होती, म्हणजे याने बाहेर निघायचे चान्सच नाही भेटला साहेब।